ठीक आहे. काय शिकायचं मग आपल्याला? नदी प्रणाली शिकू. ठीक आहे. नदी प्रणाली. या नदी प्रणालीचं सर्वप्रथम तर पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की नदी प्रणालीवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. बरोबर आहे की नाही? कशा प्रकारचे प्रश्न येतात? पहिला प्रश्न येऊ शकतो नदी प्रणालीवर नद्यांची उगम कुठं कुठं आहे. बरोबर आहे की नाही? नद्यांची उगम माहीत असले पाहिजे. बरं, हे झालं बेसिक क्वेश्चन. बरोबर आहे. पाहिजे अशा प्रकारचे काहीच प्रमाणात आपल्याला क्वेश्चन पूर्ण तसेच क्वेश्चन येणार. देन प्रश्न येईल नद्यांचे संगम. कशा प्रश्न येते? नद्यांचे. त्यानंतर प्रश्न येऊ शकते की एकूण प्रदेशापैकी नदी खोऱ्याने किती प्रदेश व्यापलेला आहे. नदी खोऱ्याने म्हटलं मी, या दोन्ही गोष्टी पद्धतशीर लक्षात ठेवा. कशाने? नदी खोऱ्याने. आणि असा प्रश्न आला की नदीच्या प्रवाहाने किती व्यापलेला आहे. मग काय प्रश्न? असा जर प्रश्न आला की एकूण प्रदेशापैकी, एकूण विभागापैकी नदीच्या प्रवाहाने किती क्षेत्र व्यापलेले आहे. कारण नदीचं प्रवाह म्हटलं, नदीचं खोरं म्हटलं तर वेगवेगळ्या गोष्टी. आपण जर गंगा नदीचा विचार केला तर गंगा नदी भारतातील 25% क्षेत्र व्यापते. नदीचं खोरं काय? गंगा नदीचं खोरं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास ऑलमोस्ट 25%, 25% क्षेत्र जे आहे, क्षेत्रफळ जे आहे, एरिया जो आहे तो व्यापते. म्हणजे भारतातला एक कोर भाग, एक क्वार्टर पूर्ण गंगा नदीत गेला काय? म्हणजे गंगा नदी एवढी मोठी आहे काय? खोरं म्हटलंय. काय म्हटलं? मग खोरं म्हणजे काय? खोरं म्हणजे काय? काय होते खोरं म्हणजे? खोरं म्हणजे काय? आणि प्रवाह म्हणजे काय? काय होईल खोरं आणि प्रवाह? काहीच नाही. खोरा आणि प्रवाह काहीच नाही. काही फरक असेल ना खोऱ्यामध्ये आणि प्रवाहामध्ये, काहीतरी फरक असेल. मग तो फरक काय? काय फरक आहे? खोरं कशाला म्हणायचं, प्रवाह कसं म्हणायचं? आता आपण आपल्या इथून नदी गेलेली आहे. बरोबर आहे की नाही? आपल्या इथून नदी गेली की नाही? या नदीला कोणत्या कोणत्या नद्या मिळतात माहिती आहे का तुम्हाला? कुठल्या कुठल्या नद्या मिळतात भेटतात? म्हणजे त्या नदीच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत पाहिला ना. खोऱ्याची डेफिनेशन काय? तर त्या नदीचंच खोरं नाही तर तिच्या उपनद्यांचेही खोरे. खोऱ्याचा अर्थ खोरं. चंद्रभागा जर नदी आहे, आपली चंद्रभागा जर नदी आहे, फक्त चंद्रभागा वाहू राहिली तेवढाच प्रदेश नाही. चंद्रभागाचा प्रवाह आहे तेवढाच प्रदेश नाही. तो तिला येऊन भेटणार तिच्या जेवढे उपनद्या आहेत त्या सगळ्यांचं खोरं म्हणजे मग चंद्रभागा नदीचं खोरं. ओके, हे आहे खोऱ्यामध्ये. देन त्या नदीच्या पाण्याने पाहिजे. आता काय म्हणतो मी, हे थोडंसं भूगोलात पलीकडे जाऊन विचार करण्याची गोष्ट आहे. त्या नदीच्या पाण्याने जेथपर्यंत, सपोज आता शहानूर धरण आहे, कोणत्या नदीवर आहे? शहानूर नदीवर आहे. बरोबर आहे की नाही? पण विदर्भातील किंवा अमरावती जिल्ह्यातील महत्वपूर्ण नदी आहे की नाही? आहे की नाही? मग आता शहानूरचं पाणी कुठपर्यंत येते? आपल्या दर्यापूर पर्यंत येते मिनिमम, एवढंच माहिती आहे. याच्या पलीकडे जात नाही. इकडे मूर्तिजापूर आहे, अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्यात पाणी जात नाही. तिकडे अकोट आहे, अकोला जिल्ह्यात आहे, तिकडे पाणी जात नाही. हा, इकडे कुठेही जाऊ शकते, इकडे कुठेही जाऊ शकते. पण अमरावतीला वर्धा नदीचा आहे, डॅम आहे, त्या डॅमचं पाणी येते. त्या कारणाने त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे एवढा जो भाग आहे तेवढ्या भागात शहानूरचं पाणी येते की नाही, असं सपोज पकडलं जाईल किंवा हे जे खोरं आहे शहानूरचं, हे एवढ्या सर्व प्रदेशामध्ये पसरलेलं आहे. या चंद्रभागा नदीतून जर आपण येथून जर आपल्या छोट्याचं एखादं खेळ जर घेतलं, येथून असा विचार केला की सांगून आहे चंद्रभागा नदीतून तेथे जर सिंचन केलं जाते, सिंचन पाणी पाहिजे बरोबर काय, येथून जर पाणी घेऊन तिथे सिंचन केलं जाते, शेतांमध्ये पाणी दिलं जाते, तर असं समजलं जाते की तिथपर्यंत खोरं चंद्रभागा नदीचं. हे सायंटिफिकली किंवा जिओग्राफिकलीच्या बाहेरच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, भूगोलाच्या पलीकडच्या गोष्टी समजून घ्या. पण आपण जर भूगोलाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खोरं म्हणजे काय, तर खोरं म्हणजे फक्त ती एकच नदी नाही, तिला येऊन भेटणाऱ्या सर्वच्या सर्व उपनद्या पण त्या खोऱ्यात समाविष्ट असतात. मग आता चंद्रभागा नदी आहे, चंद्रभागा नदीचं खोरं म्हणजे फक्त चंद्रभागा नदी वाहत आहे ते नाही, तिला येऊन धुलेश्वरी भेटते, मग ते चंद्रभागा नदीच्या खोऱ्याचाच भाग झाला. म्हणून खोरं हे काय असते, व्यापक असते.
विस्तृत असते. आणि प्रवाह जेव्हा म्हणसाल तुम्ही, तर प्रवाह फक्त त्या नदीचाच प्रवाह, स्पेशली चंद्रभागा नदी इकडून येत आहे, एवढा एवढा रस्ता, मग इकडे जात आहे, मग इकडे येत आहे, मग इकडे जात आहे, तो झाला त्याचा प्रवाह. पण त्याला येऊन भेटणाऱ्या उपनद्या जर असतील तर पाहिजे ते त्याचं खोरं, ते काय सर्वच सर्व, ती नदी तिच्या उपनद्या सगळ्या गोष्टी कशा देतात त्याच्या खोऱ्यात येतात. काय झालं बरोबर, ठीक आहे. खोरमध्ये प्रवाहामध्ये फरक लक्षात. म्हणजे आपण जर विचार केला तर गंगा नदीच्या खोऱ्याने भारतातील एकूण 25%, ऑलमोस्ट 25%, 24% जर प्रदेश व्यापलेला असेल, त्याच्या प्रवाहाने त्याच्यापेक्षा कमीच प्रदेश व्यापलेला असेल. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे, मोठी आहे काय? सर्वात मोठी नदी कोणती? ब्रह्मपुत्र आहे. गोदावरी नाही, ते महाराष्ट्रातली होय. बयाडपणा करायचा नाही. महाराष्ट्र भारत वेगवेगळ्या गोष्टी ठेवायच्या. ओके, महाराष्ट्र भारत तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या. जग, महाराष्ट्र, भारत तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या पाहिजे. याच्यात खिचडी करायची. भारतातली सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्र आहे, सर्वात लांब नदी आहे गोदावरी. बरोबर आहे. किती किलोमीटर वाहते गोदावरी पूर्ण भारतातून? शिकू आपण, टेन्शन घेऊ नका. म्हणजे असा एक प्रश्न येईल की एकूण किती किलोमीटरचा प्रवाह आहे नदी प्रणालीवर. प्रश्न कशा प्रकारचे येतात ते सांगू लागलो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. पहिला पाहिला आपण तिचे उगमस्थान, दुसरा पाहिला आपण तिचे उपनद्या किती आहेत ते, तिसरा सांगितलं मी तुम्हाला की तिचे खोरे किती प्रमाणात व्यापलेले आहे. चौथा प्रश्न येऊ शकतो उपनद्यांवर. कशावर? उपनद्या. गंगा नदीच्या उपनद्या. खालीलपैकी गंगा नदीची कुठली उपनदी नाही आहे, कुठली उपनदी आहे? खालीलपैकी गंगा नदीच्या खोऱ्यात कोणत्या नदीचा समावेश होतो? समजू राहिलं काय म्हणतो? म्हणजे आपल्याला उपनदी पण विचारणार. त्यानंतर प्रश्न येऊ शकते त्या नदीच्या काठावर वसलेले शहर. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं आहे? नाशिक कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? कोणती नदी आहे? अरे कोणती नदी आहे? कुंभमेळा भरत असते माहिती आहे तुम्हाला? गोदावरी. गोदावरी साहेब, गोदावरीचं उगम असते ते, काळजी विचार करताय बरोबर नाही काय? हा, मग हेच प्रश्न. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? आता माहितीच आहे ना, भीमा. चंद्रभागा नाही, ऑप्शन मध्ये चंद्रभागा असलं, चंद्रभागा दिसा करून नाही का कोणती? हे असे प्रश्न राहणार की हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे, किंवा मग या नदीवर कोणती कोणती शहरं खालीलपैकी वसलेले आहेत. त्यासाठी आपल्याला प्रवाह लक्षात आला पाहिजे. उगम कुठे झाला, त्याचा प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात चालला, कोणत्या जिल्ह्यातून मग परत दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यात चालला, कोणत्या वाहिनी नदी आहे, दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, ते पण. म्हणजे पुढचा प्रश्न असा असू शकते की खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी आहे, असे प्रश्न राहणार. आणि पूर्ण जर आपण ॲक्युरेटली जर त्याचं जर प्लस मायनस करण्याचे प्रयत्न केले आपण, तर आपल्या हे लक्षात येईल की मग राज्यसेवा असो, STAPS असिस्टंट असो, कंबाईन गट क असो, संयुक्त परीक्षा गट क असो, की मग अदर कोणत्याही एक्झाम्स असो, त्याच्यात जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलावरच भर दिलेला. जगावर कमी असते, भारतावर कमी असते. कशावर असते जास्तीत जास्त? महाराष्ट्र. सिलेबस चेक करू. मग तुम्ही राज्यसेवा द्या, STAPS असिस्टंट द्या, कुठलीही द्या, कुठलीही परीक्षा द्या, MPSC द्या, विदाऊट MPSC डिपार्टमेंटल एक्झाम द्या, काही फरक पडणार नाही. त्याच्यात जास्तीत जास्त कशावर आहेत प्रश्न? महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त दिलेले असतात. तसंच इतिहास, जसं भूगोल तसंच इतिहास. भारताचा इतिहास कमी विचारते, जगाचा इतिहास कमी विचारते, महाराष्ट्राचा इतिहास जास्तीत जास्त विचारल्या. हा राज्यसेवेचा सिलेबस आहे. सिलेबस किती कमी होऊ राहिला विचार करा तुम्ही. राज्यसेवा काढणं जे आपण मनात त्याच्याबद्दल जे काही भीती निर्माण करून ठेवलेली आहे ते चुकीची आहे मुळातच. बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्या क्लास 4ची जेव्हा डिपार्टमेंटल एक्झाम देता तेव्हा असा सिलेबस ठरलेला नाही की तुम्हाला फक्त महाराष्ट्राचंच विचारलं जाईल. पण राज्यसेवेचं ठरलेलं आहे की विशेषत्व करून राज्यसेवेला महाराष्ट्राचाच भूगोल विचारला जाईल. ठरलेलं आहे. किती सोपी आहे राव, विचार केला तर सोपी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ठरलेल्याच आहेत ना. त्याने येतपर्यंत सांगितलंय. पोर्टलवर जर आपण गेलो, साईडवर जर गेलो आपण MPSCच्या, तर त्याच्या सिलेबस आहे. सिलेबस मध्ये सांगितलंय की भूगोल आहे. भूगोलाच्या सिलेबस मध्ये विशेष करून महाराष्ट्राचा होतो. भारताचा विचारतील, जगाचा विचारतील, पण विशेष करून कशाचा विचारतील?
म्हणजे 25 जर प्रश्न विचारले जात असतील, 10 जर प्रश्न विचारले जात असतील, 100 जर प्रश्न विचारले जात असतील, तर त्या 100 पैकी 50 प्रश्न तो महाराष्ट्रावरच राहतील. मग राज्यसेवा क्लिअर करण्यासाठी तुम्हाला पाहिजेच किती? 50% पाहिजे प्रत्येक विषयात. किती पाहिजे? 400 पैकी 120 वर जर रिझल्ट लागू राहिला, 200 पैकी 120 वर जर रिझल्ट लागत असेल, तर पाहिजे किती तुम्हाला? 50% ना, ऑलमोस्ट 60%. मग हे या गोष्टी जर आपण पद्धतशीर केल्या तर आपल्या लक्षात येईल की नाही? ते समजलं पाहिजे. प्रश्न कुठले कुठले येतात ते समजलं पाहिजे. जास्तीच्या गोष्टी करायच्या नाही, जास्तीचा अभ्यास आपल्याला करायचं काम पडू नाही. तेव्हा कुठेतरी जाऊन कमी वेळात आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपली जॉब काढू शकतो. कमी वेळात आपली जॉब काढू शकतो ना, आपण आपलं फ्युचर चांगलं करू. समजून आलं काय? पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न येते नदी प्रवाहावर नद्यांचे संगम. कशावर येतो प्रश्न? नद्यांचे. मग ते महाराष्ट्रातले असो, भारतातले असो की जगातले असो, नद्यांचे संगम जगातले जास्त विचारले जाणार नाही, पण युपीएससीला ते विचारल्या जातात. क्वेश्चन्स चेक करायचे. भारतातले जास्त विचारले जाणार नाही, महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विचारले जाणार, परंतु राज्यसेवेला जास्तीत जास्त, एमपीएससीला जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता आहे. पण जास्तीत जास्त फोकस कशावर केला जात असेल तर महाराष्ट्रावर केला जातो. कशावर? ओके. असा एक प्रश्न आहे, नद्यांचे संगम. ओके. आता त्यानंतरचा प्रश्न राहणार आहे की खालीलपैकी कुठली नदी पश्चिमेला नदी आहे, म्हणजे कोणत्या दिशेला वाहते हे पण विचारल्या जाणार. त्याच बेसिसवर क्वेश्चन राहणार आहे की ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन भेटते. आता कोणत्या दिशेने वाहते हे समजलं की आपल्याला समुद्र समजला पाहिजे. त्यासाठी तेही समजलं पाहिजे की भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे, भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे, किंवा मग इव्हन आपण फक्त जर इंडिव्हिज्युअली महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणता समुद्र आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जर नदी वाहत जात असेल तर मग ते कोणत्या राज्यातून आणखी जाणार आहे. बिकॉज प्रश्न असा असू शकते की गोदावरी नदी महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात प्रवेश करते. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून ही नदी कोणत्या राज्यात प्रवेश करते, त्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते, असा प्रश्न असतो. प्रश्न हाही असतो. बरोबर आहे की नाही? आपल्याला जर दिशा माहित असली तर आपण थोड्याफार प्रमाणात तर्कवितर्क लावू शकतो की हे जर पूर्ववाहिनी नदी आहे तर हे बघ आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, इकडेच कुठेतरी होणार आहे. एवढा तर तर्कवितर्क लावू शकतो. त्याने गोवा टाकलं तर तिथेच कटलं पाहिजे ते गोवा. ते तर्कवितर्क तुम्हाला लावावे पाहिजे. लक्षात येऊ लागलं काय म्हणतो मी? अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येऊ, अशा प्रकारचे प्रश्न. आता त्यासाठी त्या नदींचे प्रवाह कशा प्रकारचे आहे त्यासाठी भारताची भौगोलिक परिस्थिती लक्षात आली पाहिजे. स्थिती काय आहे, महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे तो कसा बनलेला आहे, त्या प्रदेशाचा उतार कोणीकडे आहे हे समजलं पाहिजे की नाही. त्या प्रदेशाचा उतारच समजणार नाही, नद्या कुठे वाहतात हे कसं समजणार आहे. उतार असा आहे, नदी तिकडे वाहणार आहे काय? नाही ना, नदी इकडेच जाणार आहे. जिकडे उतार आहे तिकडे जाणार आहे. जर तो उतार समजून आला, सिंपल आहे, पूर्णच्या पूर्ण नद्या मग उतारावरच जाणार आहे. एवढी तर कॉमन सेन्स आहे ना आपल्याला, एवढी तर गोष्ट लक्षात येते. त्या गोष्टी लक्षात आल्या, त्या गोष्टी समजल्या, त्या समजल्या की बाकी सगळ्या गोष्टी समजतात. हे क्लिअर दिसून आलं तुम्हाला? एवढं क्लिअर दिसून आलं का? एवढं पाहिजे बरोबर. आपलं नाव सोडून क्लिअर दिसून आलं खालचं महाराष्ट्र. ठीक आहे. आता येऊ आपण नदी प्रवाह. ठीक आहे. आता त्यापूर्वी मी काय सांगितलं तुम्हाला, आता पहिल्यांदा आपल्याला काय समजलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती काय, महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थिती काय. आता नद्यांचा सामान्यतः उगम कुठे होते, बेसिक सर्व गोष्टी घेणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्र सोडा, सामान्यतः नद्यांचा उगम कुठे होत असते? पर्वतात होते कधी? हो, नद्यांचा उगम पर्वतात होते मित्रांनो. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रातल्या नद्या जर असतील, एक तर त्या महाराष्ट्रातल्या पर्वतात उगम पावलेल्या असतील, एक तर मग दुसऱ्या कुठल्या तरी राज्यातल्या पर्वतात उगम पाहून ते महाराष्ट्रात आल्या, हे तर कन्फर्म आहे. आता महाराष्ट्रात पर्वत आहेत का हे समजलं पाहिजे. ते आहेत तर कोणत्या दिशेला आहे हे पण समजलं. बरोबर आहे की नाही? त्यानंतर आणखी एक प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे, कोणत्या दोन पर्वतरांगांनी या नद्याचे खोरे विभागलेले आहे, वेगळे वेगळे केलेले आहे. कोणत्या नदीमुळे दोन पर्वतरांगा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, कोणत्या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान कोणती नदी वाहते.
कोणत्या नदीच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? समजून राहिलं काय? हे केव्हा समजणार आहे? जेव्हा पर्वतरांग असते. म्हणजे महाराष्ट्रात पर्वतरांगा आहेतच आहे. महाराष्ट्रात नद्या आहेत म्हणजे महाराष्ट्रात पर्वतरांगा आहेतच. बरोबर आहे की नाही? कारण पर्वतात नद्या उगम पावतात. बरोबर आहे. मग महाराष्ट्रात आता हा वय महाराष्ट्र आहे ना, नक्की काही कन्फ्युजन नाही त्याच्यात. महाराष्ट्रात नकडे आहे ना? हो, मला कन्फ्युजन आहे. पाहिजे तुम्ही म्हणता म्हणून घ्यायचं काय? पाहिजे लक्ष द्या महाराष्ट्र. ठीक आहे. आता महाराष्ट्रात पर्वतरांगा आहेत. सर्वात महत्वाची पर्वतरांग कोणती? सर्वात महत्वाची पर्वतरांग कुठली? पाहिजे बरोबर पाहिजे. काय म्हणून पाहिजे? सर्वात महत्वाची पर्वतरांग कुठली? दिसते तुम्हाला? दिसते कुठली वय पर्वतरांग? हे वय सह्याद्री. कुठली वय? सह्याद्री महाराष्ट्रात म्हणतात. बरोबर आहे की नाही? तसं मुख्यतः पूर्ण भारतात जर आपल्याला उद्देशून बोलायचं असेल तर मग काय वय? पश्चिम घाट. काय वय? भारताच्या दोन्ही बाजूला, कारण भारत हा द्वीपकल्प आहे. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश कोणता असते? द्वीपकल्प. भारताच्या दोन्ही बाजूला पाणी आहे, दोन्ही बाजूला समुद्र आहे, तिन्ही बाजूला समुद्र आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला दोनच बाजू समजून घ्यायच्या. ठीक आहे. पाहिजे आता हे काय आहे? सह्याद्री पर्वतरांग. भारताचं जे संरक्षण होते, भारताची पूर्व सीमा जी आहे आणि भारताची जे भौगोलिक पश्चिम सीमा आहे, त्या पश्चिम सीमावर दोन पर्वतरांग आहे. पूर्वेकडून भारत म्हणत आहोत. पूर्वेकडून भारताची जे काही सीमा आहे, भौगोलिक सीमा किंवा पूर्वेकडे जो काही भारताच्या पूर्वेकडे जो पर्वतरांग आहे ते आहे पूर्व घाट. त्याला काय म्हणतात? सोपी भाषेत पूर्व घाट. आणि पश्चिमेकडे जे आहे त्याला काय म्हणतात? पश्चिम घाट. फक्त एवढंच की महाराष्ट्रातून गेली म्हणून महाराष्ट्रात तिला सह्याद्री असं आपल्याला सह्याद्री शिकायचं आहे. पश्चिम घाट किंवा सह्याद्री. ओके. तर हे जे दिसून आलं तुम्हाला हे वय सह्याद्री. काय वय? ही स्वतंत्र स्वतःची पर्वतरांग आहे. स्वतंत्र आहे. कोणाच्या बेसिसवर नाही, कोणाची उपरांग नाही, कोणाची शृंखला. ठीक आहे. हे होती एक पहिली. दुसरी आहे कुठली? पाहिजे रे बाबा. इथे आहे एक पर्वतरांग महाराष्ट्रात. दोन मुख्य पर्वतरांग आहेत महाराष्ट्रात. इथे कुठली आहे? सातपुडा. कुठली आहे? हो. इथे आपण राहतो. इथे कुठे रे भाऊ? कुठे राहतो आपण? इथे इकडे नाही, इकडे राहतो ना. हाच आहे ना विदर्भ. हा आहे ना विदर्भ. विदर्भ कोणता आहे? नागपूर इकडे, अमरावती इकडे. बरोबर आहे काय? हे नागपूर भागात येते, हे विदर्भ समजा. ओके. तर इथल्या जवळपास ऑलमोस्ट आपण इथे कुठेतरी राहतो. अमरावती जिल्हा इथल्या आहे महाराष्ट्रात. एवढा सर्व महाराष्ट्रात अमरावती जिल्हा इथे आहे. ठीक आहे. पाहिजे. ओके. आता अमरावती जिल्ह्याच्या इकडे पर्वतरांग आहे का चिखलदऱ्याला? कोणती आहे? सातपुडा होय ना. कुठली होय? म्हणजे हे पूर्ण नाम कोणती होय? कोणती आहे? अशा दोन मुख्य पर्वतरांगा महाराष्ट्रात. म्हणजे या दोन पर्वतरांगामध्ये नद्यांचे उगम झालेले असतील, हे तर कन्फर्म आहे. पाहिजे आता. ठीक आहे. आता येथे जेव्हा ही पर्वतरांग निर्माण झाली, हीच जाऊ द्या, सातपुडा बाजूला राहू द्या. जेव्हा सह्याद्री निर्माण झाली ते कशामुळे निर्माण झाली? सह्याद्री जेव्हा निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली? महाराष्ट्राचं पठार, महाराष्ट्राचं कशाचा भाग? दख्खनच्या पठाराचा. कशाचा भाग? हे होय महाराष्ट्राचं पठार. बापरे, याला काय म्हणतात? महाराष्ट्राचं. हा, महाराष्ट्राचं पठार कसं निर्माण झालं? उद्रेकातून निर्माण झालं. कशाच्या उद्रेकातून? नक्की पाहिजे. बरं ठीक आहे. आपण जर विचारात घेतले की ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेलं आहे, मग हा पर्वत कसा तयार झाला? का तयार झाला? कारण काय असावं? सह्याद्री निर्माण व्हायचं. आता सह्याद्रीच निर्माण नाही झाला, पूर्ण पश्चिम घाट निर्माण झालाय. बरोबर का नाही? पश्चिम घाट आहे की नाही? तोही तशाच प्रकारच्या कोणत्या तरी प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे. ओके. फक्त एवढंच की येथेच का बरं? आता काय असते, जो प्रदेश उंच असते त्यालाच पर्वतरांग म्हणतात. दुसरं काही असते काय? जो उंच असते त्यालाच काय म्हणतात? एकदम असा उंच नसते. मुंबईला गेले की कधी पर्वतात चढा लागते का? चढा लागते काय?
पर्वतात चढा लागते कसं, छोट्या मोठ्या रांगा आपल्याला दिसतील, पण डायरेक्ट चढावं लागते कसं, टेकडच आहे का इकडून, म्हणजे इकडून बघ इकडे इकडे एक गड्डा आहे आणि इकडे एक टेकड आहे असं काही. जसं जसं आपण इकडे जाऊ तसं तसं जे काही उंची आहे ते काय होत जाणार आहे. अमरावतीवरून जसं आपण प्रवास करू मुंबईकडे तेव्हा उंची काय होत जाणार आहे. म्हणजे या पूर्ण पठाराचा उतार कुठे आहे, कुठे आहे, कारण इकडे उंची आहे, हे उंच आहे, पर्वतरांग काय असते नेहमी उंच असते. हा जो भाग आहे हा उंच आहे आणि हा जो भाग आहे हा ठीक आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून हे सगळे पर्वतरांग तयार झाले. ठीक आहे. तसंच हे हा भाग जो असेल तो उंच असेल आणि खाली येताना उतार असेल की नाही. इकडून इकडे येताना उतार आहे, इकडून इकडे येताना उतार आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा उतार जो आहे तो कोणत्या दिशेला आहे. कोणती दिशा, कोणती दिशा आहे, पायजा बरोबर. आग्नेय म्हणजे आग्नेयकडे या पूर्णचा पूर्ण उतार. पण सामान्यतः असं म्हटलं जाते की महाराष्ट्राचा उतार पूर्वेकडे आहे, आग्नेयकडे म्हणजे ऑलमोस्ट पूर्वेकडे आहे. परंतु आपण जर डेफिनेटली पद्धतशीर ॲक्युरेट जर विचार केला, नद्यांच्या प्रवाहानुसार जर विचार केला तर महाराष्ट्राचा उतार कुठे आहे, आग्नेयकडेच आहे. या पूर्ण पठाराचा, दख्खनच्या पठाराचा किंवा महाराष्ट्र पठाराचा उतार कुठे आहे, आग्नेयकडेच आहे. कोणीकडे आहे, आग्नेयकडे आहे बघू पायजा. परंतु तसा जर विचार घेतला तर पूर्वेकडे उतार आहे असं समजलं चालेल. आता बरं सांगा, हे आहे सह्याद्री, याचा उतार आहे. आता जसा याचा उतार इकडे आहे, इथे टेकड आहे, तसंच याचा उतार कुठे असेल, इकडे असेल, बरोबर नाही काय. याचा उतार कुणीकडे असते, कारण ह्या भाग उंच झाला आणि इकडून तिकडून ठेंगणं होईल ना. एक भाग उंच आहे आणि आजूबाजूला ठेंगणंच होणार आहे ना. मग हा जर भाग उंच आहे तर मग इकडेही ठेंगणं आणि इकडे, म्हणजे या बाजूचा या पश्चिम घाटाच्या किंवा सह्याद्रीच्या पश्चिमेकडील जो भाग आहे त्याचा उतार कुठे असेल, पश्चिमेकडे, बरोबर नाही काय. पाहिला मग या घाटातून, पश्चिम घाटातून किंवा सह्याद्रीतून ज्या नद्या या साईडला उगम पावतात त्या नद्यांचा उतार इकडे असेल, त्या नद्या इकडेच व्हायचे, कारण पूर्ण पठाराचा उतार इकडे. आणि जे या साईडने उगम पावतात ते इकडेच व्हायचे, बरोबर नाही काय. लक्षात घेऊन काय म्हणतो मी, सातपुडा बाजूला राहत्या फक्त सह्याद्री. ज्या नद्या या साईडला उगवतील इथून तर उतार इकडे आहे, म्हणून त्या नद्या इकडेच वाहतात. ज्या नद्या या साईडने उगम पावतील त्या नद्या इकडेच वाहतात, बरोबर काय. आता मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या पूर्व दिशेला पूर्व घाट आहे आणि पूर्व घाटाच्या इकडे काय आहे, कोणता समुद्र आहे, बंगालचा उपसागर. कोणता आहे, बंगालचा उपसागर. ठीक आहे, बंगालचा उपसागर. या साईडला अरबी समुद्र. ठीक आहे. एवढ्याच घेतले नाही आपल्याला, बाकी काही घेतले नाही. खाली जर गेलो आपण तर खाली कुठला आहे, हिंदी महासागर. कुठला आहे, हिंदी महासागर. त्याचं आपल्याला सध्या काही घेणं नाही. पण या साईडने उगम पावणाऱ्या नद्या पाय जातात, इकडे जर वाहत असतील ते कोणत्या समुद्राला जाऊन मिळतील, आणि इकडे इकडून उगम पावणाऱ्या नद्या इकडे जर वाहत असतील तर कोणत्या, म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्राला भेटतील जाऊन, पश्चिम वाहिनी समजते ना. पूर्वेकडे उगम पावतात आणि इकडे वाहतात, हे वय पश्चिम. काय झालं बा, ही पूर्व आहे बाजू, ही जी दिशा आहे कोणची, इकडून इकडे वाहतात म्हणजे हिला म्हणतात पश्चिम वाहिनी नदी. कोणती वाहिनी नदी, पश्चिमेकडे वाहतात म्हणून पश्चिम वाहिनी नदी. आणि इथल्या नद्या इकडे वाहू राहिल्या, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू राहिल्या म्हणून हिला म्हणतात. एवढं तर लक्षात येईल. ओके. मग जेवढेही पूर्व वाहिनी नद्या आहेत ते कोणत्या समुद्रात जाऊन मिळतील, आणि जेवढे पश्चिम वाहिनी नद्या आहेत ते कुठे जाऊन मिळतील. झालं क्लिअर, नक्की. आता सातपुडा पर्वतरांग आहे पाहिला, सातपुडा पर्वतरांगाच्या इकडे तिकडे उतार असेल, बरोबर, आणि इकडे पण उतार असेल. इथे जर टेकड असेल, इथे जर उंच भाग असेल, या साईडला पण उतार असेल आणि या साईडला पण उतार असेल, बरोबर आहे की नाही. आता तिकडल्या नद्या कशा पाहतात त्याचं आपल्याला सध्या काही घेणे नाही, कारण सातपुडा जो आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. त्याच्या तिकडे महाराष्ट्र, त्याच्या तिकडे काय चालू होते, मध्य प्रदेश चालू होते. काय चालू होते, मध्य प्रदेश. सो त्याचं काही आपल्याला टेन्शन नाही. आपण काय करू, महाराष्ट्रातल्या नद्या. आता या साईडने उगम पावणाऱ्या नद्या कुणीकडे वाहतील, कारण उतार कुठे आहे, अशाच वाहतील मध्ये, बरोबर आहे की. म्हणजे आता हे कोणत्या दिशेकडे वाहू राहिले, म्हणजे सातपुडा पर्वतरांगेतून जास्तीत जास्त जेवढे नद्या उगम पावतील त्यापैकी ऑलमोस्ट जास्तीत जास्त नद्या, मोस्टली जास्तीत जास्त नद्या कोणत्या दिशेला वाहतील, म्हणजे किती, कोणत्या नद्या, दक्षिण. कोणत्या नद्या, त्यामध्ये मग वर्धाई, पैनगंगाई, वैनगंगाई, कारण विदर्भातल्या प्रमुख नद्या ह्याच आहेत.
आहेत लहान सहान नद्या, पण ते काही अभ्यासाला आपल्याला नाही. आपल्याला जर विदर्भातील नद्या शिकायच्या असतील तर आपल्याला वर्धा शिकावी लागते, पैनगंगा शिकावी लागते. पैनगंगा ही वर्धेचीच उपनदी आहे. पैनगंगा ही वर्धेची उपनदी, त्यांचे संगम. आणि पुढे जाऊन त्या नद्या मग इथून पुढे जाऊन कुठेतरी कोणत्या तरी राज्यात तेलंगणामध्ये प्रवेश करील, कोणती मग इकडे जाऊन कर्नाटकमध्ये प्रवेश करील, कोणती मग इकडे जाऊन डायरेक्ट छत्तीसगडमध्ये प्रवेश करील. ओके, आता छत्तीसगडमध्ये डायरेक्ट प्रवेश करणार नाही, बिकॉज ती पण एक रांग आहे, एक शृंखला आहे, टेकड्या आहेत, भामरागड, सुरजागड, चिरोली अशा टेकड्या आहेत. मग या टेकड्यांमुळे काय होते, या नद्या डायरेक्ट इकडे अळतात, इकडे जाऊन परत असे येतात. म्हणून त्या कोणत्या वाईट नद्या असतात, दक्षिण. परंतु त्याच नद्या इकडे येऊन जर असा प्रवाह बदलत असतील तर त्यांना तरी पूर्ववाहिनी नद्याच म्हटलं ते पाहिजे. एवढ्या प्रवाहापुरते इथे येत असतील ते आणि परत इकडे येत असतील, मोडत असतील, तर मग त्या पश्चिम वाहिनीच नद्या होती. पण डायरेक्ट जाऊन इकडे जर हिंदी महासागर, कर्नाटकमध्ये, केरळमध्ये जर जात असतील तर त्या नद्या मग दक्षिणवाहिनी नद्या. समजून आता काय म्हणतो मी, नद्यांच्या उगमानुसार या पर्वतरांगेनुसार त्याचे प्रकार पडणार आहेत, ते आपल्याला पद्धतशीर समजलं पाहिजे. ठीक आहे. आता हा जो भाग आहे, हा भाग कोणतं नाव म्हणून ओळखलं जाते? हो, रिकामे प्रश्न उत्तर द्यायचे नाही. कोकण. काय? कोकण. हो. आता सोपी जर असा प्रश्न येईल तुम्हाला की कोकणातील नद्या कोणत्या दिशेस वाहतात, कोकणातील नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत, कोकणाचा उतार कुणीकडे आहे, कोकणातील नद्या कोणत्या समुद्राला जाऊन भेटतात, बरोबर आहे. इथेच प्रश्न कितीतरी क्लिअर होऊन राहिले. या बेसिक गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर कितीतरी प्रश्न इथेच क्लिअर. आवश्यक नाही पुस्तक घेऊन लय मोठा अभ्यास करा, पुस्तक घेऊन एकदम निरा रात्रंदिवस त्या पुस्तकासोबत पडेल. कॉन्सेप्ट समजल्या की कितीतरी क्वेश्चन, ह्या कॉन्सेप्ट समजल्या त्याचीच कमी आहे, दुर्दैव आहे विद्यार्थ्यांचं. त्या कॉन्सेप्टच क्लिअर केला जा. काही जास्तीचे हुशार असतात की आम्ही घरीच करतो बाबा, अभि हे होते का घरी, नाही शक्यच नाही. हे भूगोल होय, विज्ञान होईल का घरी? कारण त्या गोष्टी तशा समजून घ्याव्या लागतात, दुसऱ्याने समजून सांगितल्याशिवाय समजत नाही. आणि आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहेत ना वेगवेगळे समजून घेण्याचे, ऑनलाईन गोष्टी आहेत आपल्याकडे अवेलेबल, सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यावर समजून घ्यायचं ना, जास्तीचा हुशारपणा करायचं. अति शहाणा त्याचा बैल काय असते नेहमी, रिकामा म्हणजे तसं भरेल असते. शाहीनेपणा करायचा नाही. ठीक आहे. मग आता हे जे कोकण आहे, या कोकणातील सर्व नद्या या पर्वतात, सह्याद्री पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे वाहतात आणि कोणत्या समुद्राला जाऊन भेटतात, बरोबर आहे की नाही. आता हा जो प्रदेश आहे, पाहिजे बघा आता काय म्हणतो मी तुम्हाला, दुसऱ्या कन्सेप्ट कळतो. हा जो प्रदेश आहे हा रुंद आहे की अरुंद आहे? अरे रुंद आहे की अरुंद आहे? अरुंद आहे ना. जास्त रुंदी आहे काय? छोटीशी आहे की नाही? म्हणजे जवळपास ऑलमोस्ट सरासरी 60 किलोमीटर येते त्याची अंतर. किती येते? 60 किलोमीटर अंतर असते. हा प्रदेश हो ऐकली जवळपास ऑलमोस्ट 650-700 पर्यंत जाते. पूर्ण महाराष्ट्राची जर आपण लांबी घेतली अशी आडवी पूर्व पश्चिम लांबी जर घेतली तर 800, 750, 800 जे काही असेल ऑलमोस्ट ते. मग याच्यातून एवढा भाग मायनस केला तरी 500, 600, 700 आहेच ना. हा भाग काय अरुंद आहे, हा भाग काय हा रुंद आहे, हा रुंद आहे. पाहिजे रे उलटो करायचं, हा रुंद आहे, बरोबर आहे की नाही. आता एखादी गोष्ट जर रुंद असेल, सपोज आपल्याला आता हे उंच ठिकाण आहे, या उंच ठिकाणावरून खाली आपल्याला असा स्लोप काढायचा. गाड्यांसाठी स्लोप काढत असताना घरी पायऱ्यावर किती पायऱ्या असल्या म्हणजे स्लोप जास्त असा जास्त लांब निघेल. जास्त पायऱ्या असल्या जास्त ना, म्हणजे जेवढं जास्त अंतर असलं तेवढा असा उतर थोडासा कमी होत जाईल. आणि जेवढं कमी अंतर असलं तर असंच निघेल कधी उतर, सरळ उतर निघणार आहे, बरोबर आहे. तसंच हे आहे, हे उंच भाग आहे, इकडे अरुंद भाग आहे. म्हणजे याचा उतार किती असेल? भरपूर जास्त असेल. किती असेल? भरपूर जास्त असेल ना, कारण इकडे समुद्र आहे. याचा उतार भरपूर असेल पाहिजे ना एकदम. आणि हा प्रदेश मोठा असल्या कारणाने उतार थोडा 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 कमी होते. म्हणजे इकडे जो उतार आहे तो थोड्याफार प्रमाणात कमी आहे, इकडला जो उतार आहे तो थोड्या प्रमाणात भरपूर जास्त आहे, बरोबर आहे की नाही. भरपूर जास्त. मग आता याच्यावर कॉन्सेप्ट असे की कोकणातील नद्या ज्या आहेत ह्या वेगवान नद्या आहेत, खूप वेगवान नद्या आहेत, खूप वेगवान नद्या आहेत. म्हणजे त्यांचे प्रवाह सर्वात फास्ट चालणारे प्रवाह असतात.
पण इकडून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्यांचे प्रवाह हे आरामाने वाहतात. या नद्यांचं इथलं पाणी इथून जर निघत असेल तर ते नदीचं पाणी समुद्रात जायला काही जास्त दिवस लागणार, म्हणून त्या नद्यांवर जास्त धरणं बांधता येत. का? उतार जास्त आहे, तिकडून प्रवाह वाढला धरण तुटायची मोठी भीती आहे, ते डॅमेज व्हायची भीती आहे. याच्यावर का त्या प्रवाहाचा फोर्स नसते, म्हणून या साईडला जास्तीत जास्त महाराष्ट्रात धरणं आहेत. बघू रे, हे कॉन्सेप्ट होय. महाराष्ट्रात धरणं काय UPSC बरोबर नाही काय? महाराष्ट्रात याच बाजूला का धरणं आहे, महाराष्ट्रात विदर्भातच काय जास्त धरणं आहे, महाराष्ट्रात मराठवाड्यातच काय जास्त धरणं बांधण्यात आलेले हे होय त्याचं कारण. हा प्रवाह वेगवान प्रवाह असल्यामुळे इथे कोणत्याच प्रकारची खात्री तुम्हाला कोकणामध्ये 2-3, 4 2-3च जास्त नाही, 2-3 किंवा एखादं 1-2 अशा प्रकारचे तुम्हाला धरणं आठवण येतील. त्याच्या पलीकडे धरणं शोधायचे. मुंबईमध्ये, रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये, ठाणेमध्ये धरणं आहेत का शोधायचे. त्याने बांध बांधले असतील, छोटे मोठे. ठाणे नदीवर असेल, ठाण्याचे काही भातसा असेल नदी, तुमसर असेल, तुमसर भंडारामध्ये जाते, इकडे पूर्णा असेल, सावित्री असेल, उल्हास असेल, या नद्यांवर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी अडवल्या जाऊ शकत. आणि पाणी अडवल्या जाऊ शकत नाही म्हणजे तिथे पाण्याचे प्रॉब्लेम येणार. पाण्याचे प्रॉब्लेम येणार म्हणजे शेती पण जास्त प्रमाणात होणार. पण नैसर्गिक दृष्ट्या इथे पाऊस बरोबर आहे की नाही, म्हणून त्यांना दुसऱ्या पाण्याची आवश्यकता. इकडल्या भागातील शेतीला आपण पाणी देऊ, कारण की इकडलं पाणी आपण अडू धरणाच्या माध्यमातून अडू. समजून आलं काय म्हणतो मी? कारण यांचे प्रवाह जे आहे ते काय चालतात, थोडे स्लो चालतात. कसे चालतात? थोड्या आरामाने चालणारे असतात. यांचा प्रवाह जो असतो जास्त वेगवान नसतो, कारण इकडे उतार आणि हा उतार एकदमच उतार आहे. म्हणजे इकडे ह्या नद्या ज्या वाहतात ह्या पूर्ण वेगवान नद्या असतात, वेगवान नद्या असतात. त्यांचा जेवढा वेग एखाद्या गोष्टीवर जेवढ्या फोर्सने आपण पाणी टाकू, जमिनीवर जर फोर्सने आपण पाणी टाकत असू, पाण्याची धार टाकत असू, तर तिथे गड्डा पडणारच, छिद्र पडणार. आता या नद्यांच्या पाण्याचा जर एवढा प्रवाह असेल तर इथे काय निर्माण होईल? पाहिजे पुढची कन्सेप्ट, खाडी निर्माण होईल. बाबूरे, खळ्या निर्माण होतील. काय निर्माण होते? खाड्या, गड्या. इकडल्या कोणत्या नदीवर खाडी आपल्याला सांगा? गोदावरीवर खाडी ऐकली तुम्ही? कृष्णेवर, भीमा, पूर्णा नाही. कसे काय होतच नाही ना, याचा प्रवास एवढा फास्ट नाही आहे की ते जमीन फाडून पुढे जातील, असं काही होणारच नाही, कारण ते आरामाने वाहते. पण यांचा प्रवाह वेग असल्यामुळे काय होते, हे जमिनीला फाडून बाहेर निघण्याचे प्रयत्न करते. म्हणून ते काय करते, अशी गढई निर्माण करते, खाड्या निर्माण. आता खाडी कशाला म्हणतात हे आपण पुढे पाहू, त्याचा काही प्रश्न नाही. ठीक आहे. बीच निर्माण, बीच 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 गोव्याचं बीच माहिती गेले कधी? हा, म्हणजे महाराष्ट्रात आहेत बरं तशा प्रकारचे बीच, काही टेन्शन घेऊ नका. समजून आलं काय म्हणतात मी तुम्हाला? तर वाळूचे जे काही ढिगारं असतील किंवा वाळूचे जे काही पठार असतील ते सर्व गोष्टी इकडे निर्माण यामुळे, या प्रवाहामुळे. आणि इकडे होत बिकॉज यांचा प्रवाह वेगवान नसतो, यांचा प्रवाह वेगवान हे वय कन्सेप्ट. मग कधी काळी जर तुम्हाला पुढे काम पडलं, तुम्हाला असा प्रश्न आला, पुढच्या जनरेशनसाठी कामात जर पडला, किंवा इकडल्या नद्यावर का नाही आहे खाड्या, प्रश्न कधी पडला काय कोणीच नाही. आजपर्यंत मला तर एकाही विद्यार्थ्याने विचारलं नाही मागील 10 वर्षात, एकाही विद्यार्थ्याने, मास्तराने नाही ना, इव्हन विद्यार्थ्याचं जाऊया, शिक्षकानेही नाही. किंवा इकडे का खाड्या निर्माण होत नाही? बरोबर आहे की नाही? खाड्या समुद्रकिनारी निर्माण होत असतात, खाड्या वेगवान प्रवाह असलेल्या नद्यांच्या ठिकाणी निर्माण होत असतात. बरोबर आहे की नाही? जे खड्या आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होत, या सर्व गोष्टी आहेत. हेही कन्सेप्ट आपल्याला लक्षात आले. म्हणजे हा भाग अरुंद आहे आणि हा भाग रुंद आहे, म्हणून यांचा प्रवाह वेगवान नाही आणि यांचा प्रवाह वेगवान आहे. कारण इकडला जो उतार आहे खूप मोठ्या प्रमाणात उतार आहे आणि हा जो उतार आहे हा आरामाने असा पायरीसारखा निर्माण झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्राची जेव्हा आपण रचना शिकू तेव्हा असा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, पायरीसारखा. महाराष्ट्राचा प्रदेश, महाराष्ट्राचे पठार काय म्हणतात त्याला, अशा पायरीसारख्या प्रदेशाला डेक्कन ट्रॅप काय म्हणतात. महाराष्ट्रातील प्रदेश जो आहे तो डेक्कन ट्रॅप सारखा आहे. कशासारखा आहे?
पण इकडे तसं नाहीये, इकडे काही पायऱ्या आहे. कारण हे महाराष्ट्र पठार इकडे जायचं, हा पूर्ण कोकण, याला आपण कोकण म्हणतो. समुद्र किनारा जो आहे महाराष्ट्राचा त्याला कोकण नाव दिलेलं आहे. दुसरं काही असलं का तर त्याचं वेगळंच वैशिष्ट्य. समुद्र किनारा लागलेला आहे, आर्द्रता जास्त असते, पाऊस सर्वात पहिले जर येऊन पडते. ओके, हा जो भाग आहे हा पूर्णचा पूर्ण काळ्या मातीने बनलेला आहे, ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे. पण हा जो भाग आहे पूर्णचा पूर्ण काळ्या मातीपासून बनलेला आहे. काळी माती तिथे आढळणार, तिथे तांबडी माती आढळून येईल कोकणात. या साईडला जर आपण आलो सिंधुदुर्गकडे, हे सिंधुदुर्गच होय ना, सिंधुदुर्ग होय ना. हो म्हणत रे इथे काय सिंधुदुर्ग आहे, काय सिंधुदुर्ग. येथे जर आपण आलो तर हे सिंधुदुर्गमध्ये पूर्ण प्रकारे तांबड्या माती आहे, पूर्ण प्रकारे पिवळी माती आढळून येणार आहे, खडकाची माती आढळून येणार. मग तिथे काय पिकते, पण तिथेच काऊन पिकते पाहिजे, हे कन्सेप्ट आहेत ना. कन्सेप्ट समजलाय कितीकडेच का आंबे पिकतात, रत्नागिरीलाच का हापूस पिकते सगळ्यात जास्त. तर पिवळी माती, तांबडी माती, खडकाळ माती आंब्यासाठी पोषक असते मित्रांनो. आम्ही अमरावतीत किती प्रमाणात आहेत आंब्याची झाडं नाही आहेत, कारण इथे खडकाळ माती नाही आहे. पण आपण पुढे पलीकडे जर गेलो थोडंसं यवतमाळ जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात पाहिजे तिकडे आंबे प्रत्येक शेतात 10-10, 15-15, 4-4, 5-5 आंब्याचे झाडं आहेत. त्याला आंबे मस्त लागतात. आपल्या इथे किती लागतात समजून आलं ना. मग खडकाळ माती किंवा पिवळी किंवा तांबडी माती इथे आढळून, म्हणून इथे आंबे हापूस पिकते. बघू महाराष्ट्रात हापूसले काय भेटलेलं आहे, GI टॅग भेटलाय, जिओग्राफिकल टॅग. वैशिष्ट्य आहे त्या प्रदेशाचं की इथे हापूस पूर्ण भारतात, पूर्ण जगातही तो आंबा गेला तर त्याला GI टॅग लागलेले असेल की हे रत्नागिरीचा आंबा. अमरावतीला असं काही GI टॅग आहे काय? काही नाही, गाडीचं प्रवाह होते भरपूर काही. पण ते एकाच गोष्टीच्या मागे कोणी लागत, त्या गोष्टीच्या मागे लागलो तर भाऊ समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. मग हे सर्व गोष्टी आपल्याला कॉन्सेप्ट जर याच्या जर भौगोलिक परिस्थिती जर लक्षात आली तर आपल्याला नद्याचे प्रवाह असो, जमीन असो, माती असो, मृदेचे प्रकार असो, जंगल असो, पावसाचं प्रमाण असो, पर्जन्य असो, या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर. ठीक आहे, काय जाऊ समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. हा होय महाराष्ट्र, हे सह्यान, हे ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात वाहणाऱ्या 2-3 नद्या अशा आहेत, 2च नद्या म्हटलं झाली, ज्या मध्य प्रदेशमध्ये येथे सातपुडामधून उगम पावतात, बैतूल जिल्ह्यामधून. येथे बैतूल जर असेल अमरावतीच्या आजूबाजूलाच आहे बैतूल, येथून उगम पावून मग त्या नद्या काय त्याच साईडला करायतात, अशाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अमरावतीत येतात, तुमच्या इथे अमरावतीत येते कुठली नदी नाहीये. तापी नदी जी आहे ती अमरावतीमधून वाहते, माहिती आहे का तुम्हाला. पण तापी नदी सातपुड्याच्या उत्तरेकडे उगम पावलेली नदी आहे. कोणत्या दिशेला, या साईड. मग ते अशी येऊन अमरावतीमध्ये प्रवेश करते, अमरावतीतून परत इकडे जाते, परत येते. पण महाराष्ट्रातली नदी म्हणून गणले आहे. वाय, कारण की महाराष्ट्रात आली ना, महाराष्ट्रात तिचा प्रवाह आहे, महाराष्ट्रात तिचा प्रवाह, म्हणून तापी नदी महाराष्ट्रातली नदी आहे असं म्हटलं. तापी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो. नर्मदा आहे काय तुम्ही पहा, मला नाही माहिती, शोध जा. जे आपण कॉन्सेप्च्युअल जे आपण डिवाइड करून वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा नद्या समजून घेऊ उद्यापासून, तेव्हा आपल्या सर्व ते लक्षात येईल. ठीक आहे, तापी नदी या साईडला उगम पाहू नाही, बैतूल मध्य प्रदेश मध्ये उगम पाहू नाही, इकडे जाऊन मिळते. दुसरी नदी येतेच इथल्याच जवळपास, नर्मदा. कुठे उगम पाहते नर्मदा नदीचा उगम? अमरकंटक कुठं आहे? छत्तीसगड. कुठे आहे? पाहिजे बा ह्या वेळी छत्तीसगड. हे इकडे दिसू लागले तुम्हाला इकडे, हा इकडे छत्तीसगड आहे. नर्मदा नदी इथल्यातून उगम पावते, सातपुडा राग इथूनच. बिकॉज सातपुडा राग फक्त महाराष्ट्रात पसरलेली असेल तर भाग नाही, ते इकडे वाढत गेलेली आहे, पूर्व घाटापर्यंत त्याचे मग तुकडे होत गेलेले आहे. म्हणून नर्मदा इकडून उगम पावते आणि तेही अशाच दिशेने वाहते. तेही महाराष्ट्रात प्रवेश करतेच, काही विशेष नाही. म्हणजे ती पण महाराष्ट्रातली नदी म्हणून गणली आहे. कोणत्या वाहिनी? पश्चिम वाहिनी. म्हणजे तापी आणि नर्मदा या कोणत्या वाहिनी नदी आहे? कोकणातील सर्व कोणत्या नदी आहेत? आणि महाराष्ट्र पठारावरील सर्व नद्या कोणत्या वाहिनी आहे? आणि काही या इथून उगम पावणार आहे.
समजून आलं काय 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 सांगितलं? समजलं तुम्हाला? नक्की समजलं? काहीच प्रॉब्लेम नाही? काहीच नाही एकदम नाही? बर नाही तर नाही. आता पुढे, आता महाराष्ट्रातील नद्या, मुख्य मुख्य नद्या पाहिजे, महत्वाच्या नद्या. हे बंद करावं लागते. हा, महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण नद्या सांगा. सातपुडा पर्वत उंच आहे. पर्वत उंचच असते. मग ते नदी कशी वाहणार आहे? बोला. सातपुडा पर्वत आहे, मग उंच असते ना. हा, उंच असते. तिथून ते उगम पावली नदी आहे ना, जे पश्चिमेकडे वाहते, तिथून ते अमरावतीमध्ये कशी वाहणार आहे? ते येते ना तिथून, त्याच्या मधातून कुठली तरी जागा भेटत असेल. कारण सातपुडा पर्वत अमरावतीत पण बसलेला आहे की नाही? मग अमरावतीत प्रवेश करते म्हणजे फक्त सातपुड्याला ओलांडून येते अशातला भाग आहे काय? सातपुड्याच्या त्या साईडला वाहत असेल, अमरावतीमधून जर वाहत असेल तर मग महाराष्ट्रात प्रवेश केला तिने असं समजलं जाते. किंवा मग एखादी जर खिंड भेटत असेल, पर्वतरांगेत खूप मोठे खिंड असतात, तुकड्या तुकड्याने पर्वतरांगा पसरलेल्या, त्या खिंडीतूनही प्रवेश करू शकतो. बरोबर आहे की नाही? जसं आता एखाद्या तिकडे जर तिबेट मध्ये उगम पावणाऱ्या नद्या, तिबेट कुठे आहे? हिमालयाच्या पलीकडे आहे. हिमालयाच्या इकडे येत नाही काय? ब्रह्मपुत्रा नदी येत नाही काय? तिबेट मध्येच उगम पावलेली आहे. गंगा नदी कुठे उगम पावली आहे? तिबेट मध्येच उगम पावली आहे. फक्त ते दुसरं नाव आहे तिकडे. भारतात जेव्हा प्रवेश करते तेव्हा गंगा म्हटलं जाते. That's it. येतात तर ते जागा पण खिंड असतील, घड्या असतील, किंवा मग दोन पर्वत वेगवेगळे झालेले असतील, नैसर्गिक दृष्ट्या नॅचरली त्या सर्व गोष्टी झाल्या असतील, तर तिथून ते जागा काढून बरोबर प्रवेश समजून आलं काय पाहायचं. आता हे वय कोणता वय आहे? राज्य कोणतं वय? कुठला आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रातले जिल्हे किती आहेत? जिल्हे मोजता येते का तुम्हाला? हो, मोजता येतात काय? महाराष्ट्रातले जिल्हे मोजता येतात तुम्हाला? दिसले का जिल्हे? दिसू राहिले? क्लिअर दिसू राहिले? यावेळी महाराष्ट्रातले आता या जिल्ह्यानुसार पाहिजे नद्या, म्हणजे लक्षात येईल आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नदी जाते, कुठे उगम पावली आहे, कोणत्या जिल्ह्यात उगम पावली आहे, कुठे उगम पावलेली आहे, समजलं पाहिजे. बरोबर नाही काय? सर्वात महत्वाची नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कुठली? गोदावरी. कुठले? गोदावरी. कुठे उगम पावली? हा जिल्हा कोणता जिल्हा आहे? म्हणजे कोणत्या घाटात उगम पावली? सह्याद्री मध्येच ना. इथूनच पाहिलं ना आपण, आताच पाहून गेलो ना की इथून अशी सह्याद्री आहे. म्हणजे गोदावरी नदी सह्याद्री पर्वतात उगम कुठल्या जिल्ह्यात? नाशिक मधलं कुठलं ठिकाण? हे ते काय? त्र्यंबकेश्वर. नाशिक मधून ती नदी मराठवाड्यात प्रवेश करते. हे इथून मराठवाड्यात लागला बाबा रे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, हा इकडे पूर्ण मराठवाडा लागला. इथून इकडे हिंगोली, हिंगोलीवरून इकडे बुलढाणा, बुलढाणा नाही आहे इकडे जायला लागते जळगाव. जळगाव खाली थोडे पडते आहे समजा. हे एवढा आहे रे. ओ मित्रो, हा होय मराठवाडा. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली. बरोबर आहे काय? काही सुटलं काय?
काही सुटलं काय? किती जिल्हे आहे? 8 भरतात का पा? आहेत का 8? भरू आले का? मदत म्हटलं मग घ्या पा आहेत ना. हा म्हणजे मराठवाडा विभागात किती जिल्हे? आता पाहिला नाशिक मधून त्र्यंबकेश्वर, नाशिकेतून गोदावरी नदी उगम आणि पूर्ण मराठवाड्यात पाहिजे रे वा. पूर्ण मराठवाड्यात पाहिजे आणि मराठवाड्यातून विदर्भात येत नाही येत रे. गोदावरी नदी विदर्भात बाहेर. प्रश्न क्लिअर झाले पाहिजे. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदी उगम पावते. उगम पावून मराठवाड्यात प्रवेश करते. येथूनच पडत इकडे ते काय झालं परत हे गोदावरी नदी महाराष्ट्रात प्रवेश करते का इकडून समजा अशी काही करते का? बरं नंतर पाहू. उगम स्थान दिसलं का तुम्हाला? कुठे आहे? कोणतं ठिकाण? त्र्यंबकेश्वर, नाशिक. गोदावरी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी, सर्वात लांबही नदी म्हटलं जाते. लांबही तेच आहे, मोठी तेच. ही नदी उगम पावते नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येते. कुठे? त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम. तिथून मग पुढे ते मराठवाड्यात प्रवेश करते. मराठवाड्यातून ते विदर्भात येत नाही. इकडे जर करंट नाही ते यवतमाळ तर मग विदर्भ होऊन जाईल इथून तर. हा पाहिला हे सगळं आता इकडलं विदर्भ आहे भाऊ. हो हे ज्या इकडलं का हे पूर्ण विदर्भ आहे. येथून ते इकडे पूर्ण विदर्भ. 11 जिल्हे. किती जिल्हे? ठीक आहे. गोदावरी नदी कुठून उगम पावते? त्र्यंबकेश्वर, नाशिक मधून उगम पावते. मराठवाड्यात प्रवेश. ठीक आहे. ही होती पहिली नदी, फक्त उगम स्थान. ओके. दे दुसरी नदी भीमा घ्यायची. ओके. भीमा भीमा कुठून उगम पावते? तिसऱ्याला काय होईल? हो क्लिअर दिसते का तुम्हाला? हो काय होईल? नाव दिसून आलं ना? ओळखता येऊ लागलं ना? पुणे होय. पुणे मधील कोणतं ठिकाण? भीमाशंकर. पुणे कुठून? भीमाशंकर. भीमा नदी बरोबर. येथून ही नदी प्रवेश, येथून ही नदी उगम पावते. उगम पावून ही नदी कुठे जाते? आता उतार इकडेच आहे ना बाबा, कॉमन मी सांगत जा. ही भीमा नदी इकडे जाते सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये आहे पंढरपूर. काय आहे? पंढरपुरातच काय म्हटलं जाते भीमा नदीला? चंद्रभागा म्हटलं जाते. सिंपल आहे ना. उतार इकडे जायचे मग इकडे सांगणार ना. भीमाशंकर पुणे मधून नदी भीमा नदी उगम पावते. इकडे जाऊन सोलापूरमध्ये प्रवेश. आता परत इकडे जाते पुढे जात असेल तर पाहून घेता. ठीक आहे. आपण प्रवाह त्याचे शिकू कोणत्या जिल्ह्यात जातात त्याचं टेन्शन घेऊ नका. उगम कुठे? भीमाशंकर. येथून हे प्रवेश करते सोलापूर. कुठे? ही होती दुसरी नदी. ते कृष्णा आहे. कुठली? कृष्णा कधी उगम पावते? कुठं? सातारा मध्ये. कुठलं? महाबळेश्वर. सातारा. सातारा दिसला काय? इथल्या तसं महाबळेश्वर आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं स्ट्रॉबेरीसाठी जीआय टॅग भेटलेला आहे. स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकली जाते. आणि येथून उगम पावते कोणती नदी? कृष्णा नदी. महाबळेश्वर नदी नाही. महाबळेश्वर येथून कोणती नदी? कृष्णा नदी उगम पावते. ती मग इकडे बाहेर जाते. सांगली नंतर मग कोल्हापूर आणि कोल्हापुरातून मग इकडे प्रवेश. ठीक आहे. मग ते कुकडे वाहते ते त्याचा आपल्याला सध्या तरी काही घेणं. ठीक आहे. समजून आलं? अजून आणखी कोणत्या नद्या? गोदावरी, कृष्णा, भीमा. आणखी कोणती नदी? याच्या व्यतिरिक्त नद्या आहेत काय? संपल्या काय? बरं आपण जर हा विचार केला की हेच मुख्य 3 खोरे महाराष्ट्रात 3च खोरे समजा असं समजायचं की महाराष्ट्रात 3च खोरे पण नद्या तर भरपूर आहेत की नाही.
आपण जर विचार हा केला की हे तीनच खोरे मुख्य खोरे आहेत, मग बाकीच्या राहिलेल्या नद्या याचे उपनद्या होतील की नाही? होतील की नाही? मग आता उपनद्या काय पाहिजे मग आपल्याला? म्हणजे कुठून तरी येऊन इकडून येऊन गोदावरीला भेटेल कधी कधी, इकडून जाईल गोदावरीला भेटेल कधी कधी, इकडून येईल गोदावरीला भेटेल, इकडून जाईल गोदावरीला भेटेल. बरोबर आहे की नाही? हे नदी तिथून आली, ती तिथून इथून येथून येथून हा वय गोदावरीचा प्रवाह. खोलो खोलो हे वय गोदावरी, याला म्हणतात खोलो. 49% भाग आपल्याला आहे मित्रो. महाराष्ट्राचा गोदावरी खोऱ्याने किती भाग आपल्याला आहे? असाच थोडी आपलं, असाच आपल्याला आहे काय? हे वय त्याची डेफिनेशन, किंवा नेमकं खोऱ्यानं काय काय व्यापलेलं आहे, त्याच्या उपनद्यांचे खोरे त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. तेव्हा जाऊन गोदावरी नदीचं खोरं तयार, आणि तेव्हा जाऊन कुठेतरी 49% जे काही एरिया आहे महाराष्ट्राचा एकूण एरियापैकी तो एरिया गोदावरी नदीचं खोरं. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? मग इकडून येणाऱ्या, इकडून भेटणाऱ्या, इकडून येणाऱ्या काही भीमेला भेटतील, काही कृष्णाला भेटतील, गोदावरीला भेटतील. गोदावरी जर सर्वात मोठी नदी आहे, महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी जर आहे, सर्वात महत्त्वपूर्ण जर नदी आहे, दक्षिणेची वैनगंगा जर दक्षिणेची गंगा जर म्हणत असतील, तिला पवित्र नदी जर मानलं जात असेल, जर 4 कुंभमेळ्यापैकी भारतातल्या 4च ठिकाणी कुंभमेळे भरतात की 5 ठिकाणी भरतात, त्यापैकी एक जर महाराष्ट्रात असेल गोदावरी नदीच्या ठिकाणी, मग गोदावरी नदी महत्त्वपूर्ण आहे की नाही? म्हणजे मग गोदावरी नदीला जास्तीत जास्त नद्या येऊन भेटतील की नाही? 3 जर खोरे महत्त्वपूर्ण पकडले तर आपल्याला जास्तीत जास्त पेपरमध्ये आलेले प्रश्न कोणत्या नदीवर येतील? या 3च नद्यांवर जास्तीत जास्त आहे. भरपूर नद्या आहेत, पण विस्तृत क्वेश्चन विचारायचे असतील तर कोणत्या नद्यांवर विचारतील? बरोबर आहे की नाही? आता पहिली महत्त्वाची गोष्ट, जर नाशिकमध्ये जर उगम पावले आहे तर नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर. सिंपल आहे. येथून पुढे जर औरंगाबाद मध्ये प्रवेश करत असेल तर औरंगाबाद हे गोदावरी नदीच्या काठावर. तेथून कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते? जालना मध्ये जर प्रवेश करत असेल जालना गोदावरी नदीच्या काठावर आहे. म्हणजे एवढ्या जर कन्सेप्ट आपण पद्धतशीर समजून घेतल्या, कितीतरी प्रश्न आपले सॉल्व, कितीतरी प्रश्न. काही कोणता विचार करायची गरज, कुठलं पुस्तकं वाचायची गरज, जास्तीचे पुस्तकं जास्तीचा गाईड टाकून काही अर्थ नाही. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? 3च नद्या आहेत त्यामुळे की याच्या व्यतिरिक्त घ्यायच्या काही पाहू नंतर. ठीक आहे. आता सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नद्या, सातपुडा इकडे पाहिलंच आपण. ओके. आता सातपुड्यातून उगम पावणाऱ्या जेवढ्या नद्या आहेत त्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उगम पावत? वर्धा नदी सर्वात महत्त्वपूर्ण नदी कुठली आहे? वर्धा. हे आपल्या नावाच्या मधात. बैतूल कोणता जिल्हा? अमरावती. कुठे आहे? मग इथे बघा थोडंसं इथल्याच आहे बघा बैतूल. कुठे आहे? येथे बैतूल. ही नदी वर्धा नदी आपल्या जिल्ह्यात लागली आहे. हो रे हो म्हणता रे. अमरावती जिल्ह्यात माहिती ना, अमरावती जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करते. म्हणजे जिल्ह्यात नागपूरमध्येच आहे ना वर्धा नदी. वर्धा नदी वर्ध्याला नागपूरले इथून इकडे प्रवेश करते, इकडे इकडे प्रवेश करत असेल, मग ते खाली कुठं कुठं येते ते नंतर पोहोचते. ठीक आहे. इथे उगम पावते कोणती नदी? तापी की वर्धा? तापीला घ्यायचं. वर्धा नदी कुठली? बैतूल जिल्ह्यातच उगम पावते. कोणत्या जिल्ह्यात? मध्य प्रदेश मधील बैतूल मध्ये उगम पावते, परंतु ते मध्य प्रदेश मध्ये वाहत नाही. ती कुठे वाहते? महाराष्ट्रात वाहते. कुठे वाहते? महाराष्ट्रात वाहते. म्हणजे ही कोणती वाहिनी नदी? कच्ची वाहिनी नदी. बैतूल, तापी, वर्धा कुठे उगम पावते? बैतूल. नंतर मग तिला मग पैनगंगा येऊन भेटते. पैनगंगा बुलढाणा जिल्ह्यातून येते. कुठून येते? काय झालं बाबा? कुठे येते? बुलढाणा जिल्ह्यातून येते. कुठून? बुलढाणा. ते येऊन मग इकडे भेटते वर्धेला. वर्धा पैनगंगा, वर्धा पैनगंगा. संगम कुठे? पाहिजे संगम शिकायला लागतात आता आपल्याला. काय शिकावं लागतील त्यासाठी? संगम शिकावे लागतील. हे वर्धा नदी कोणती वाहिनी? दक्षिण वाहिनी नदी. महाराष्ट्रापुरती तरी दक्षिण वाहिनी नदी. नंतर मग पैनगंगा इकडून येऊन भेटते छत्तीसगडच्या कडून. विदर्भाचा जास्तीत जास्त प्रदेशात 3 नद्या आपल्याला महत्वपूर्ण नद्या आहेत. भरपूर नद्या
पण मुख्य प्रवाह त्याच्यातले सर्वात मुख्य प्रवाह वर्धाचा आहे. कुठला आहे? वर्धा नदीचा पूर आहे. अप्पर वर्धा धरण आहे ना, अमरावती जिल्ह्यातच आहे ना की नागपूरमध्ये आहे, कुठेतरी आहे, माहित नाही, शोध जा. शोध द्यायचं काय झालं भाऊ, लक्षात ठेव जा, वर्धा नदी. ओके, ती वर्धा. आता हे झालं विदर्भ, हे झालं आपला महाराष्ट्र पठार. कोकणातील नद्या मी तुम्हाला सांगितलंय की इकडून जर उगम पावत असेल तर इकडे जातात. ओके, याच्यातल्या काही महत्त्वपूर्ण नद्या आहेत. उल्हास असतील, याचे संगम आपण वेळेवर शिकू. याचे जे काही उगम आहेत ते वेळेवर शिकू. सावित्री असेल, त्यानंतर आकाशगंगा, पाताळगंगा असेल, हातसा असेल, दहिसर असेल. कुठे आहे दहिसर नदी? मुंबईला आहे भाऊ, दहिसर मुंबई, बरोबर आहे. त्यानंतर काळजा असेल, शुक नदी असेल. ह्या सर्व नद्या एक एक आपल्याला पद्धतशीर शिकायचे आहेत. याचे प्रवाह खूप लहान आहेत, यांची लांबी खूप लहान आहे. लांबी काही शिकायची किंवा काही प्रमाणात आपल्याला ते शिकावं लागेल, काही प्रमाणात त्याची लांबी समजून घ्यावी लागेल. जास्तीत जास्त प्रमाणात उल्हास नदी जास्तीत जास्त आजपर्यंत विचारलेली आहे, कारण उल्हास नदी ही कोकणातली सर्वात लांब नदी आहे, सर्वात मोठी नदी आहे, सर्वात मोठी सर्वात लांब उल्हास नदी आहे. ठीक आहे. सो अशा ज्या आहेत त्या कोकणातल्या नद्या आहेत, ते आपण पाहिल्यात की पश्चिमेकडील नद्या सर्वच्या सर्व सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत, सर्वच्या सर्व पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्या आहेत. ते दोन नद्या तुम्हाला मी सांगितल्या, तापी आणि नर्मदा. एक जे नर्मदा आहे ती छत्तीसगड मधून या भागातून अशी वाय तिकडे येते आणि ती इकडे जाऊन अरबी समुद्राला जाऊन भेटते. म्हणजे नर्मदा नदी कोणती आहे? पश्चिमेकडील नदी आहे. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक, छत्तीसगड. कुठला? अमरकंटक, छत्तीसगड. ठीक आहे. त्यानंतर पाहिली ती तापी नदी, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिमेकडील नदी आहे. काय आहे? तापी नदी उगम पावते इथे, ती वर्धा बैतूलमध्ये उगम पावते, तिथेच तापी नदी उगम पावते. ठीक आहे. आणि मग इकडेच प्रवेश करते. ती कोणती नदी आहे? म्हणजे इथेच तापी नदी पण बैतूल. कुठे? तापी नदी कुठे उगम पावते? बैतूलला सुगम पावते, मध्य प्रदेश. वर्धा नदी कुठे उगम पावते? बैतूल जिल्ह्याचा सुगम सातपुडा पर्वतरांगे. आणि फक्त छत्तीसगडमध्ये अमरकंटक छत्तीसगडला कोणती नदी उगम पावते? नर्मदा नदी उगम. ह्या मुख्य प्रवाह आहेत महाराष्ट्रातल्या नद्यांचे. जे काही छोटे मोठे प्रवाह असतील मग ते सर्वचे सर्व याचे उपखोरे आहेत, उपनद्या, ते आपल्या लक्षात आले. एवढं लक्षात येऊ लागलं तुमच्या? नक्की 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 काय पाहिजे रे बाबा. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं की असं विचारलं होतं की कोणत्या नदीने दोन पर्वतरांगा वेगवेगळ्या केल्या आहेत, कोणत्या पर्वतरांगेमुळे दोन खोरे वेगवेगळे झाले आहेत नद्यांचे. हा प्रश्न विचारला जाते इंडिव्हिज्युअली महाराष्ट्रासाठी. कशासाठी? महाराष्ट्रासाठी. हे काही लिहू नका, हे लिहू. जेव्हा आपण आणखी विस्तृतमध्ये एक एक नदी शिकून घेऊ, एका नदीच्या बद्दल माहिती शिकू, तेव्हा आपल्याला ते लिहायला भेटेलच. ओके, हे फक्त आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ राहिलो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पाहिजे. त्यानंतर आता महाराष्ट्रातले पर्वतरांग किती आहेत पाहिले आपण? किती सांगितले पर्वतरांगा? दोन आहेत. किती आहेत? त्या दोन पर्वतरांगाच्या काही उपरांगा आहेत काय? सातपुड्याच्या असतील नसतील त्याचं घेणं टेन्शन घेत बसायचं. पण सह्याद्रीच्या उपरांगा माहित पाहिजे रे भाऊ. काय माहित पाहिजे? सह्याद्री कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला पसरलेली आहे? उत्तरेकडून. नक्की. वरची दिशा उत्तर आहे, खाली दक्षिण आहे. नक्की. सह्याद्री कुणीकडून कुणीकडे पसरलेली आहे? उत्तरेकडून. तिच्या उपरांगा जे आहेत त्या इंडिव्हिज्युअली जर आपण विचारात घेतल्या, तिच्या जे उपरांगा आहे सह्याद्रीच्या जे उपरांगा आहेत त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा वायव्येकडून आग्नेयेकडे. कोणत्या दिशेस? वायव्येकडून. असा सरळ सरळ प्रश्न आलेला आहे. सह्याद्री कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पसरलेली आहे?
हा प्रश्न आलेला लक्षातच ठेवावा लागेल. मग त्याच्या शृंखला ज्या आहेत त्याच्या जे काही उपरांग आहेत त्या पण महाराष्ट्रात पसरलेल्या आहेत. ऑलमोस्ट सर्वच्या सर्व सह्याद्रीच्या म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातल्या फक्त बोलत आहोत सह्याद्रीच्या, पश्चिम घाट नाही. पश्चिम घाट म्हटलं तर मग तो तिकडे कर्नाटकमध्ये जाते, केरळमध्ये जाते. आपल्याला कशा संबंधी? महाराष्ट्र संबंधी. महाराष्ट्रात काय म्हणतात पश्चिम घाटाला? सह्याद्री म्हटलं जाते. आता इथून पाहता आपण की इथून जवळपास अशा प्रकारे सह्याद्री पसरलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा सह्याद्री पसरलेला. आता या सह्याद्रीचे जे उपरांग आहेत ते अशा पसरलेले आहेत. सह्याद्रीचे उपरांग कसे पसरलेले आहेत? अशा पसरलेले आहेत. आणि वरचे तर माहिती नाही तुम्हाला काय That's it, काय केलं? पूर्ण महाराष्ट्रातच पर्वतरांगा पसरलेले आहेत. आता मला सांगा तापी कुठे पाहिली आपण? म्हणजे इकडे अशी माहिती ना, पाहिजे बाबा मी कन्सेप्ट क्लिअर करून दिलो. तापी इथे उगम पावली, इकडे पाहिणार भाऊ राहिली. ओके, त्यानंतर काय पाहिलं आपण? गोदावरी ना कुठे उगम पावते? इथे ना, म्हणजे इकडे पाहिणार. बरोबर आहे, सरळ सरळ लक्षात ठेवा. त्यानंतर काय पाहिलं आपण? भीमा कुठे पाहिली? पुणे ना, इथे ना, इथून इकडे. बरोबर आहे, भीमा पाहिली. त्यानंतर कोणती पाहिली? कृष्णा कुठे? हे होय ना कृष्णा? इथे लिहितो. ही ओके. आता याच्या वरती कोणती नदी आहे? तापीच्या. तापी कुठून आले? ओके, पाहिलं तापी. सातपुडा पर्वतरांगे कुठून पावते? सातपुडा पर्वतरांगेच्या मधाने तापी नदी इकडून अशी प्रवाहात आली. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे. सांगतो पद्धतशीर लक्षात ठेवा. हे कोणती आहे? तापी. कुठली नदी दिसते काय? नशीब दिसत ते सांगाय. तापी. ओके, आणि हा सातपुडा बसलेला आहे. हा काय? सातपुडा. आणि हे काय? तापी नदी. तापी नदी, ही तापी नदी सातपुड्यात सध्या केंद्र. ही कोणती नदी? ही गोदावरी, ही भीमा, ही पाय झाले. आता कोणत्या कोणत्या नदीच्या दरम्यान कोणते कोणते पर्वत आहे ते सांग. तापी आणि नर्मदा. सातपुडा 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 पर्वतरांग. त्यानंतर तापी आणि गोदावरीच्या दरम्यान सातमाळा. कोणती आहे? सातमाळा. पर्वतरांगा होय. गोदावरी आणि भीमाच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट. इथे हरिश्चंद्र आहे, इथे बालाघाट आहे. हरिश्चंद्र. त्याच्यानंतर भीमा ना पहिले नक्की इकडेच येते हरिश्चंद्र बालाघाट. हे हरिश्चंद्र बालाघाट. भीमा. भीमा नंतर नक्की. काय झालं? बरोबर, पद्धतशीर सांगा.
शंभू महादेव डोंगररांग येते की कृष्णा नंतर शंभू महादेव डोंगररांग आहे? मला नाही माहित. कोणती डोंगररांग? कोणती? शंभू महादेव जे सांगितले ते कोणती? शंभू महादेव. शंभू महादेव. त्यानंतर कोणती नदी? कृष्णानंतर काय? काय घेणं देणंच नाही का कृष्णाच्या पलीकडे महाराष्ट्रच नाही. आपण काय शिकत आहोत? जेवढं महाराष्ट्र आहे त्याचं घेणं देणं आहे. कृष्णेकडे काय आहे, कृष्णेच्या नंतर काय आहे त्याचं आपल्याला घेणं देणं. आपल्याला काय घेणं देणं आहे? नद्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पर्वतरांग. सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा, महादेव, कृष्णा. ओ उत्तरेकडे दक्षिणेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान कोणती दोन पर्वतरांग आहे, कोणत्या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान नदी आहे, हे असे सर्व प्रश्न राहणार आहे याच्यावर. तुम्हाला काय वाटतं? असे प्रश्न राहणार. याचा कोड काय विकास? हा मी नक्की पाहिला न सा सा गो ही हा ट्रू. बरोबर आहे. असं आहे. काय वेळा करली म्हणजे विमल ना म्हणजे नजर. का म्हणजे शिकार म्हटला तर गया. हा ही म्हणजे विंध्य पर्वतरांग. कोणती पर्वतरांग? विंध्य पर्वतरांग. काय झालं भाऊ? बरोबर पाहिला. विंध्य कुठे महाराष्ट्रात आहे काय? पण लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायची? पूर्ण भारताचे दोन भाग कोणती पर्वतरांग करत असेल, कोणती शृंखला करत असेल तर ते विंध्य पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग? पूर्ण भारताचे दोन भाग म्हणतो मी तुम्हाला. उत्तर दक्षिण असे दोन भाग जे करते भारताचे ते विंध्य पर्वतरांग आहे. आणि महाराष्ट्राच्या किंवा सातपुड्याच्या अगदी उत्तरेला आहे. म्हणून आपल्याला ते सिक्वेन्स मध्ये जर लक्षात राहत असेल तर आपण सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायचं. फक्त विंध्य महाराष्ट्रात नाही म्हणून आपण पाहिलेलं. विंध्य कुठे जाते? मध्य प्रदेशात जाते. कुठे जाते? मध्य प्रदेशमध्ये विंध्य. त्यानंतर इथं नदी पाहिलीच आपण. कोणती होय? नर्मदा नदी. कुठली आहे? सातपुडा. व्हेरी गुड. त्यानंतर तापी. हा सातमाळा. येऊ सातमाळा. हा नक्की. हा त्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट. हा त्यानंतर भीमा. त्यानंतर महादेव डोंगररांग, शंभू महादेव. त्यानंतर असं आहे बघ. विन, साता, सागो, अग्री. बघ असंच क्लिअर करावं. खूप सारे प्रयत्न केले कोड तयार करण्याचे. फक्त याच्या व्यतिरिक्त कोड तयार होऊ शकत. तुमच्या ज्याला होत असेल तर खूप चांगली गोष्ट. इट्स अ स्मार्ट वर्क. ते करायचं. ठीक आहे. विन, साता, सागो, हबी, विंध्य, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा, महादेव, शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा. नदी पर्वत, नदी पर्वत, नदी पर्वत. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान कोणता पर्वत आहे? कोणत्या दोन पर्वताच्या पर्वतरांगेच्या मध्ये कोणती नदी आहे? कोणत्या दोन नद्यांनी पर्वतरांग वेगवेगळी केलेली आहे? कोणत्या पर्वतरांगेने दोन नदीचे प्रवाह वेगवेगळे केलेले आहे? असे प्रश्न येणार. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. हवे उत्तरेकडून दक्षिणेकडे. काय उत्तर दक्षिण. उत्तरेकडून दक्षिण, दक्षिणेकडून. हा होय महाराष्ट्राचा पूर्ण भाग पसरलेला आहे. ह्या एवढ्या पर्वतरांगा एवढ्या नद्या येणेच व्यापलेला आहे. विदर्भातील काही भाग सोडून, विदर्भातला हा भाग सोडून जवळपास विदर्भाचा एवढा भाग काही भाग सोडून, कारण इकडे पूर्ण वर्धा नदी आहे.
ओके, या नद्या अशा या साईडकडून या साईडकडे वाहतात म्हणून इकडे जास्त काही जाण्याचा त्यांचा संपर्क येत नाही किंवा संबंधच येत नाही. तिथे वर झाली आपल्याला वेगळी रिलीजन शिकावं लागते. पण ह्या ज्या महाराष्ट्र पठारावरची नद्या आणि पर्वतरांगा आहेत त्या पद्धतशीर आपल्याला समजल्या पाहिजे, समजल्या की जा टेन्शनच नाही, पूर्णच्या पूर्ण समजल्या पाहिजे. आणि याच्यासाठी काय आवश्यक आहे, हे येथे येऊन आपल्याला असं बिना पुस्तकाचं केव्हा करता येईल, जेव्हा आपली मॅप रिडिंग राहणार आहे तेव्हा. काय पाहिजे आपल्याला, बरोबर आहे की नाही. आता आपण पाहिलं याच्यावर प्रश्न की सातमाळा पर्वतरांग कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पसरलेली. जर आपल्याला गोदावरी माहित असेल तर मग सातमाळा आपोआपच क्लिअर होईल. गोदावरी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते हे जर माहित असेल तर सातमाळा सरळ क्लिअर होते. तापी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाते हे माहित असलं तर सातमाळा आपोआपच क्लिअर, काहीच टेन्शन. जर आपल्याला गोदावरी माहित असली, भीमा माहित असली कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर बाकी उरलेल्या मधातले सगळे हरिश्चंद्र बालाघाटच असतील ना. म्हणजे जेवढे जिल्हे उरले त्याच्यातून काय जात असेल, हरिश्चंद्र बालाघाट जात असेल, काय विषयच नाही. समजून राहिलं काय म्हणून, सिंपल आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे, कन्सेप्ट प्रमाणे अभ्यास. अलता बलता काही पुस्तक इंडियन जनरल नॉलेजचे पुस्तक घेऊन पाठांतर करू दे, असं करायचं. काही विषय असे आहेत की जे समजूनच घ्यावे लागतात, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतात. इकॉनॉमिक्स, भूगोल हे दोन असे विषय आहेत ते समजून घ्यावे लागतात, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतात, त्याचे शब्द क्लिअर करून घ्यावे लागतात, त्याच्या व्याख्याचा डेफिनेशन असतात ते सर्व क्लिअर करून घ्यावे. तेव्हा आपल्याला कुठे जाऊन पुढे जर प्रश्न आला तर तो लक्षात येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आपल्याला जीडीपी माहीतच नसलं आणि प्रश्न आला परीक्षेत की जीडीपी कसा काढतात, जीडीपी काढण्याचं सूत्र काय, मग काय करतात, जीडीपीच माहित नाही राहा. आता कसा निघते जीडीपी, जीडीपी काय काय इन्व्हॉल्व असते हेच माहिती नाही. मग पहिले त्या जीडीपीचे कन्सेप्ट समजून घ्यावे. मायक्रो कार्ड कशाला म्हणतात हेच माहित नसलं तर मग ते मायक्रो कार्ड कसं एक्सप्लेन करू, त्याच्याशी संबंधित आलेले वाक्य कशा आपण चुकीचे आहेत बरोबर आहे समजणार आपल्याला, बरोबर आहे की नाही. हे अर्थशास्त्र. तसंच भूगोल, भूगोलातल्या कन्सेप्टच लक्षात आले की खाडी काय म्हणतात, बाकीच्या गोष्टी कशा समजणार आपल्याला, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट शिकणं खूप महत्वाचं, सर्वात महत्वाचं कन्सेप्ट लक्षातच ठेवा. समजलं काय एवढं, नक्की समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. उद्या आपण एक एक नदी पद्धतशीर आपण समजून घेणार. ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते, त्या नदीचे उपनद्या कोणत्या आहेत, त्या नदीने किती प्रमाणात खोरं, त्या नदीच्या खोऱ्याने किती प्रमाणात प्रदेश व्यापलेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती प्रदेश व्यापलेला आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर असलेले शहर खेडे नाही विचारले, शहरच विचारले जातात. चंद्रभागा नदीवर बाबडी कुठे आहे हे विचारणार नाही, वाटल्यास दर्यापूर विचारू शकतात, शहरच विचारणार. वर्धा नदी किनारी दर्यापूर आहे जवळपास, आपण त्या खोऱ्यात येतोच, बरोबर आहे की नाही. पण अमरावतीच विचारल्या जाईल, दर्यापूर विचारल्या जाणार. समजून आलं काय, पद्धतशीर लक्षात ठेवायचं. जास्त मोठे मोठे शहर आपल्याला विचारल्या जातात किंवा नामवंत देवस्थान असलेले शहर आपल्याला जास्तीत जास्त विचारले जातात. पंढरपूर असेल किंवा मग नांदेड असेल, नांदेडले गुरुद्वार आहे, मोठं गुरुद्वार वगैरे, असे ठिकाणं कोणत्या नदीकाठी असलेले हेच विचारलं जाते. अशी ठिकाणं असतील, नावाजलेले शहर असतील किंवा त्या शहराबद्दल काहीतरी वैशिष्ट्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण शहर असतील तर त्याच्याबद्दल विचारलं जातं. समजलं काय, नक्की समजलं काय, काय कॉन्सेप्ट क्लिअर झाले का काही तुमच्या काही प्रमाणात. आता आपण उद्यापासून जे काही आपल्या एकूण एक इंडिव्हिज्युअल नद्या आहेत ते पद्धतशीर पाहू, त्या कोणत्या जिल्ह्यातून जातात, कोणत्या शहर त्याच्या काठावर बसलेला आहे. ओके, त्याने किती प्रवाहाने किती प्रदेश व्यापलेला आहे, त्या खोऱ्याने किती प्रदेश व्यापलेला आहे, त्याच्या उपनद्या किती उपनद्या आहेत, तर मग उपनद्या म्हणजे कुठेतरी ते भेटणारच आहेत जाऊन, म्हणजे त्याचे संगम आपल्याला पाहावे. महाराष्ट्रात ते संगम आपले पूर्णचे पूर्ण खड्यासारखे पाठ असले पाहिजे, पाळच असला पाहिजे पूर्ण. 15-20 संगम आहेत ते जास्त नाही, 15 आपल्याला करायची आवश्यकता असते. 15 पैकीच जास्तीत जास्त विचारल्या जातात. जास्तीचे काही छोट्या मोठ्या नद्यांचे संगम विचारले जात, त्या कारणाने त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम. समजलं काय.